BJPला लोक आता कंटाळा झाले. 10 वर्षात त्यांनी काय केलं हे लोकांना अजून माहीत नाही, तर काय सांगायचं त्यांना. पण जेव्हा हे इलेक्शन येतात तेव्हा सगळी विचारपूस चालू होती आणि राज्यभरात कोण विचारायला येत नाही आणि कोण काही बोलत नाही. हो बरोबर आहे का? बरोबर आहे, बरोबर आहे. कोरोना आला, आमकं आलं, सगळं मात होऊन गेलं. आता कुणाला द्यायचं हेच आम्हाला कळणं झालं. या 10 वर्षामध्ये केलेल्या विकास कामाशी आपण समाधानी आहात का? त्यानं काय समाधान म्हणजे काय केलं हे आम्हाला अजून माहीत नाही. समाधानचं राहिलं नंतर त्यानं काय केलं हे अजून आम्हाला माहीत नाही. आता वरती सत्ता भाजपचं असल्यामुळं भाजप येणार असं आम्हाला वाटते. सगळ्या मोदीने भरपूर सुधारणा केल्या. परदेशामध्ये मोदीची किती क्रेज आहे. आता सांगलीचं जरा करायला सांगा, इकडे काय सुधारणा नाही. कारखाने काढायला सांगा, काय तर उद्योग करायला सांगा, काय मोठं होऊ दे, पब्लिक तिकडची इकडे होऊ दे, गर्दी होऊ दे, रोड मोठे होऊ दे. आणि पक्षापेक्षा माणसाला मत देतो माणूस. स्वस्ताही होती ना काँग्रेस असताना, भाजप आल्यापासून जरा महागाई जास्त झाल्या. सगळं मोफत धान्य वगैरे सगळं मोदींचं हे आहे ना. यो पक्ष त्या पक्षात आहे, त्याच्यातली पक्षातली या पक्षात लोक आहेत. कोणावर भरोसा ठेवणार आपण? आता आम्ही 40-50 वर्ष रिक्षा धंद्यात, पण आमची काय प्रगती म्हणून आमच्याकडे सुद्धा कोणाचं काही लक्ष नाही. विकास तर जरा कमी झालाय, पण हॅट्रिक होईल त्यांची. एक आज तर इकडं तर उद्या तिकडं, प्रत्येक जण उड्याच मारा लागलाय. माकड कसं उड्या मारते तसं मारा लागल्यामुळं बायकांना रोजगार नाही, काय नाही. भांडी घासायला जायला पाहिजे ना, तर हे असं करायला. सगळं भांडी घासायला जातात. वदनी कवल घेता नाम घ्या, रोजच्या भोजनात हवंच हवं गोकुळ दही. नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही. अन्न हे पूर्ण ब्रह्म. दर्शको नमस्कार, KK न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी आता सांगलीमध्ये आहे. KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुरू असलेला आपला कार्यक्रम आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेचा, आणि त्या माध्यमातून आपण जाऊन लोकांच्या सोबत डायरेक्ट त्यांच्या काय या लोकसभेसंदर्भात प्रतिक्रिया काय आहेत हे जाणून घ्यायचा करत असलेला हा प्रयत्न. आणि तुमच्यापर्यंत आपण ते जे व्हिडिओ आहेत ते आहेत तशा पद्धतीनं आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपला हा प्रयत्न सुरू आहे. तर आता मी आहे सांगलीमध्ये गावभागला लागून असलेलं हे काही मार्केट आहे, शिवाजी मार्केट. आणि या शिवाजी मार्केटच्या परिसरामध्ये आपण आता हा रिपोर्ट घेतोय. माझ्यासोबत इथं काही विक्रेते सुद्धा आहेत. दादा नमस्कार. लोकसभेचं वातावरण आता तापायला सुरुवात झाली आहे, काय कुणाच्या बाजूनं? आता काय कौल कोण देईल सांगता येते, काय म्हणते अंदाज काय सांगू शकते? बरं, पक्ष म्हणून कुठल्या पक्षानं चांगलं काम करावं असं वाटतंय? आता सगळं पक्ष चांगलंच आहे, ते वाट कुठलं आहे ते. आता कुठल्या पक्षाला काम करेल ते काय सांगतायत. आता तुमच्या भागात जर का बघायला गेले तर 10 वर्ष BJPचे संजय काका पाटील आहेत. होय आहेत की. त्यांच्या विरोधात आता चंद्रहार पाटील पैलवान. मग पैलवान आहेत पलीकडे, काय होईल वाटतं? वातावरण काय सांगता येत नाही. कसं आहे माहिती आहे, नवक्या जण जुन्याला जरा फरक पडतेच. वातावरण कसं असते ते फरक पडत जाते ना. नवक्याला जुन्याला फरक आहे. काय जुन्याला मतदान, जो नव्याला जाणार जुन्याला जाणार मतदान. या हो काका नमस्कार. नमस्कार. नाव कसं म्हणलात? नमस्कार. नाव कसं? नाव सुनील बापट. लोकसभेचं वारं व्हायला सुरुवात झाली, कुणाच्या बाजून आता? आम्ही आत्ता कुणाच्या बाजूने असं सांगू शकत नाही. जे काय ती वेळ आली तेव्हा सांगू. पक्ष म्हणून, सांगली जिल्ह्याचा विकास म्हणून, या लोकसभा मतदारसंघातल्या नागरिकांचा, शहर ह्या सगळ्याच्या विकासासाठी कोण चांगली भूमिका घेईल, कुठला पक्ष घेईल, कोण घेईल असं वाटतं? नाही, आता कुठल्याच पक्षाचा अंदाज येत नाही. कुठली भूमिका चांगली घेईल, काय घेईल ते सगळे म्हणजे दही मिसळ झाल्यासारखंच आहे. कुणाचा सांगायचा अंदाज काय आहे ते काही सांगू शकत नाही आपण. पण जे काय असेल ती मतदार दिवशीच करू आपण. काय असेल आता नेत्यांचाच अंदाज लागेल. नेत्यांचाच अंदाज लागेल. तर काय सांगा, हे काय इकडे उडी मारते, कोण इकडे जाते, कोण इकडे संध्याकाळी इकडे सकाळी इकडे. काय कुणावर विश्वास ठेवायचा? आम्ही मतदार म्हणून आम्ही पण आता अंदाज दाखवणार नाही. दाखवायलाच पाहिजे. आता कुणाला काय आपण कसं आहे, ही उड्या मारतात तसं आम्ही उड्या मारायला पाहिजे. केव्हा इकडे केव्हा तिकडे द्यायला पाहिजे. सांगायचं नाही कशाला. होय, काय ती वेळ आल्यावर सांगू काय असेल. 10 वर्ष संजय काका पाटील इथून खासदार आहे, भारतीय जनता पार्टीचं ते नेतृत्व करतात. या 10 वर्षामध्ये केलेल्या विकास कामाशी आपण समाधानी आहात का? त्यानं काय समाधान म्हणजे काय केलं हे आम्हाला अजून माहीत नाही. समाधानचं राहिलं नंतर त्यानं काय केलं हे अजून आम्हाला माहीत नाही. त्यांच्या विरोधात आता महाविकास आघाडीकडून विशाल पाटलांचं नाव सुरू होतं, पण आता जर बघायला गेलं तर पैलवान आता त्यांच्या विरोधात आहे. चंद्रहार पाटलांचं नावच डायरेक्ट समोर आले. हो, आले की पेपरमध्ये आले. मग आता काय त्याचं काय, आता ते उभार काय वाटते चंद्रहार पाटील पुढे आल्यावरती काय वाटते तुम्हाला?
काय आता त्याचं काय सांगता येणार नाही तसं. आता महाविकास आघाडीचा जोर असला तर त्यांना काय आणि आता कसं आहे BJPला लोक आता कंटाळासारखं झाले. 10 वर्षात त्यांनी काय केलं हे लोकांना अजून माहीत नाही तर काय सांगायचं त्यांना. पण हो नाही, हे बोलले ते बरोबर आहे. काय म्हणजे काय केलं असं त्यांना सांगायला तर पाहिजे नाही. हे केलं ते केलं नाही, आता काय सांगू शकत नाही. आता जे काय करणार आम्ही मतदानाच्या वेळेला करू. तसं जे उड्या मारतात तसं तर आम्ही उड्या मारणार आता. काय उड्या मारणार. हो याला दाखवायचं त्याला दाखवायचं याला कुणाला द्यायचं त्याला देऊन टाकायचं. हो नमस्कार. काय सांगाल तुम्ही? काय ना बरोबर सांगितले की आता आणि काय आमचं मित्र सगळे एकच आहे ते रिक्षावालेच आहे. हां आम्ही सगळे एकच आहे रिक्षावालेच आहे. कुठला पक्ष चांगलं काम करेल तुम्हाला वाटते? काय अजून काय सांगू शकत नाही. कुठलाच पक्ष कोणा आता ह्यो पक्ष त्या पक्षात आहे त्याच्यातली पक्षातले ह्या पक्षात लोक आहेत. कुणावर भरोसा ठेवणार आपण? BJPचं 10 वर्ष तुमच्या इथं खासदार आहेत. हां काय 10 वर्षात त्यांनी काहीच गाठभेट बी नाही काय काम नाही काहीच नाही. अलीकडे चंद्रहार पाटील विशाल पाटील त्यांच्यातला कोण पाहिजे महाविकास आघाडीमधून? सोय बघा काय सांगू शकत कोणाबद्दल बोलणं बी आता. चंद्रहार पाटील विशाल पाटील दोघांच्यातलं कोण महाविकास आघाडीमधनं पाहिजे तुमचं काय मत आहे? विशाल पाटील. तर मी काय सांगू शकत नाही आता. विशाल पाटील का? म्हणजे त्यांचं आहे खानदानी काय आहे त्यांचं म्हणजे त्यांचं नाव आहे लोकांना ओळखतात. आता हे कोण आलं आहे ते काय नाही हा ना त्याने कोण ओळखत पण नाही ना. कुणाला माहीत पण नाही कोण आहे काय आहे. ते कसं आहे जरा लोक ओळखतात ना विशाल पाटीलला म्हणजे माहीत आहे कोणाचं कोण आहे काय आहे म्हणून ते म्हणलं बाकीचं काय. हो नमस्कार. नाव कसं? दिगंबर फडतरे. काय सांगाल या लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही कोणासोबत? काय सांगता येत नाही. हां कोण होईल काय सांगता येत नाही. बरं लोक आता तुमच्याकडे भरपूर इथं येत असतील. काय कल काय दिसतोय का? ओळखते चर्चा नाही काय अजून. चर्चा अजून नाही. बरं 10 वर्ष सत्ता आहे BJPकडे. 10 वर्षामध्ये केलेली कामं काय झाले थोडीफार सुधारणा झाली अजून थोड्या व्हायच्या आहेत ते होतील हळूहळू. काय सांगलीतला या नागरिक म्हणून काय अपेक्षा काय हो? काही सुधारणा व्हायला पाहिजेत एवढंच. कुठले प्रमुख प्रश्न काय की या सांगलीच्या विकासात्मक हे प्रमुख प्रश्न सुटायला पाहिजेत असे काय प्रश्न आहेत? काय लोकांना बेरोजगारी हेच प्रश्न मोठा हां हेच महत्त्वाचा प्रश्न आहे ना. आता काय आहे बेरोजगारी महागाई हे जे मुद्दे आहेत हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यात कुणीही लक्ष देत नाही. हे प्रश्न सुटायला पाहिजे. नमस्कार. बोला. तुमचं नाव कसं? बशीर शेख. काय सांगाल लोकसभा निवडणुकीला तुम्ही कुणासोबत? काय शक्यता आहे तेवढं का बोलू शकत नाही आम्ही. महागाईने मात्र हे फार दुविजात आणलेले महागाई. खासदार कसा पाहिजे सांगायचे? खासदार काम करणारा पाहिजे. सगळ्यांचं इकडे तिकडे बघितलं पाहिजे काय कोणाचं काय कोणाची अडचण आहे काय पण कोणाचं काही तर सांगली जिल्ह्यात कोणाचं लक्ष नसतं का पण ते आपल्या जिल्ह्यात जेव्हा हे इलेक्शन येतात तेव्हा सगळी विचारपूस चालू होती आणि अजिबात कोण विचारायला येत नाही आणि कोण काही बोलत नाही. हो बरोबर आहे का? बरोबर आहे बरोबर आहे. कोणी काहीच विचारत नाहीत. आता आम्ही 40-50 वर्ष रिक्षा नाही पण आमची काय प्रगती म्हणून आमच्याकडे सुद्धा कोणाचं काही लक्ष नाही. यायचं नंबरात गाडी लावायची 2-2, 3-3 तासानं 30 रुपयाचं भाडं. मग यात परपंच कसं चालवायचे 30 रुपयाने रोज दिवसानं 2-250 रुपयाचा धंदा झाला तर घर खर्च कसं करायचं घर भाडं कसं द्यायचं रिक्षात पेट्रोल कसं टाकायचं पासिंग टॅक्स इन्शुरन्स भरायचं कसं सगळीकडनं आम्हाला घेराव झालेला आहे. म्हणजे रिक्षाला जितकी अडचण येतात त्याचा विचारपूस कुठल्याही खासदाराचा नाही कोणाचं काही नाही. फक्त आपल्या ह्याच्यात असतात जेव्हा इलेक्शन येतो तेव्हा सगळी आपली विचारू आली सगळी कसं काय इकडं घराकडे विसर पडलं कोण कुठं आलं जात. नमस्कार. एकदम सिस्टीममध्ये लावलं आहे काय तुम्ही? लावून म्हणलं मांडणी भारी ठेवली. नाव कसं? अक्षय. लोकसभेची निवडणूक लागली मतदान करताय का? काय कुणाला करणार यंदा? चंद्रहार दादा पाटील. का बरं? का? नवीन चेहरा युवकांचा. नवीन कुठे 10 वर्ष आहेत की दादा? हो पण राजकारणात नाही जिल्हा परिषदेत आहे. हां इकडे नाही आहेत खासदारकीला. हां त्यामुळे चंद्रहार दादांनाच करणार. चंद्रहार दादांना करणार. नवीन चेहरा पाहिजे हो. युवकांसाठी. या लोकसभेला आपण कुणासोबत? लोकसभेला भाजप कमळ. का बरं? किती सुधारणा केले काय काय त्यांनी केलं? रस्ते केले तेवढे 80 कोटी लोकांना फुकट धान्य मिळतंय काय आणि का 300 ह्याच्यामध्ये कलम काश्मीरमध्ये 370 कलम हे केले. आता कोणी मोबा जाऊ शकतो. मी आता परवा काश्मीरला गेलो काही नाही तर कुठेही सगळे फिरा तिथे एकदम आता सुरक्षित आहे तिथे त्या ठिकाणी असं सगळं.
सगळ्या मोदीने भरपूर सुधारणा केल्या. परदेशामध्ये मोदीची किती क्रेज आहे. मी मागं परदेशाला गेलो होतो. ऑस्ट्रेलिया हा 37,000 लोकसंख्येचा देश आहे. तिथं तुम्हाला सांगतो मी घड्याळ घेतली 2, मग 7,000 युरो होते माझ्याकडं, पण 3,000 रुपये नव्हते माझ्याकडं युरो. मग त्याला म्हटलं इंडियन नोटा चालतात का, तर चालतात मला. मोदीचा करिश्मा 3,000 रुपये द्या म्हटलं तुमची इंडियन. इतकं म्हणजे मोदीचं जगामध्ये त्याचं हे आहे. मग एवढे त्यांनी सुधारणा केल्यात, कुठे भ्रष्टाचार नाही, काही नाही, मग त्यांना निवडून द्यायचं म्हणून. हो हो. नाव काय तुमचं? योगेश शमनोडे. काय सांगाल, लोकसभेची निवडणूक लागली आहे, तुम्ही कोणासोबत? आम्ही संजय काका. संजय काका. का संजय काका? पक्षासाठी. कशासाठी? बीजेपी पक्षासाठी. बरं, काय बीजेपीनं कामं केलं तिथं? केलं, भरपूर केलं. काय काय केलं? एवढं आता सांगू शकत नाही डिटेलमध्ये, खरं भरपूर केलेलं आहे. हां, म्हणून संजय काकांच्या बाजूने. हो. दादा नमस्कार. गिरायक नाही, धंदा नाही, पाणी नाही, काय करा सांगा आता. हां, लोकसभेची निवडणूक लागली आहे, कुणाला मत टाकायचं? भाभी काय सांगाल, कुणाला टाकायचं? मोदी सरकार. मोदी सरकार. का बरं? का हो भाभी? काय करायचं आता, काय समजणार आहे? हो, कामं केले, सिलेंडरचे कामं केले तिकडं इकडं. आता सांगलीचं जरा करायला सांगा. इकडं काय सुधारणा नाही. कारखाने काढायला सांगा, काय तर उद्योग करायला सांगा. काय मोठं होऊ दे, पब्लिक तिकडची इकडे होऊ दे, गर्दी होऊ दे, रोड मोठे होऊ दे आणि सुरक्षित होऊ दे. लोक प्रत्येक गावाचं कसं स्वभाव तसं स्वभाव होऊ दे लोकांचं. इथलं एकच धरून बसले इथले जुने लोक, ते काय होत नाही, काय नाही. म्हणून मोदी पाहिजे. आणि कुठले बी नगरपालिकेत कामं होत नाही, कोर्टात गेलं लवकर काम होत नाही. आज नुसतं उतार घ्यायचा 1 महिना, पुढच्या महिन्यात यामध्ये. बरं, आमची कर्नाटक कसं आहे ना, हे टाईप सांगा. कुणाला सांगा तुम्ही, मत कुणाला द्यावं आम्ही? तुम्ही सांगा कुणाला द्यायचं आता. आता आम्ही सांगून आम्ही देऊन बसलोय. आम्ही सुधारणा झालं नाही, इकडे सगळं व्हायला पाहिजे. आणलं, मी कोरोना आला, आमकं आलं, सगळं मात होऊन गेलं. आता कुणाला द्यायचं हेच आम्हाला कळणं झालंय. हां, आता कुणाला द्यायचं तुम्ही सांगा. धंदेवाल्यांचं लय हाल झालं कोरोना. मग जरा सगळ्यांचं महागाई झालं. कमी करायला सांगा. एवढंच मोदी सरकार, महागाई कमी व्हायला पाहिजे. किती महागाई झाली आहे, धंदा नाही, रुपयाचा धंदा होईना आता आमचा. काय करायचं सांगा. तिकडे जसे कारखाने जे करायलेत ना ते साईड, तिकडे बी कारखाने मोठी जागा घेऊन गव्हर्नमेंट काहीतरी रोजगार करा. बायकांना रोजगार नाही, काय नाही. भांडी घासायला जायला पाहिजे ना, तर हे असं करायला पाहिजे. सगळं भांडी घासायला जायचं, ते नाही झालं पाहिजे. काय सांगाल दादा, लोकसभेची निवडणूक लागली आहे, काय ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आता सांगलीमधून वातावरण काय आणि आपण कोणासोबत? आम्ही सगळ्यांच्या सोबत आहे, त्याचा काही विषय नाही. कोण निवडून येईल त्यांच्यासोबत आहे. हां, आणि कोण आला तरी तेच असते. आणि कोण आलं तर आपल्याला काय कांदा वाटाय काय सोडून काय त्यांच्या मागा लागायला येणार नाहीत. पण तरी पण आता वरती सत्ता भाजपचं असल्यामुळं भाजप येणार असं आम्हाला वाटते. 10 वर्ष भाजपची सत्ता आहे. या 10 वर्षामध्ये सांगलीचा खासदार सुद्धा भाजपचाच आहे. काय विकास कामं केलेली आहेत किंवा काय डेव्हलपमेंट सांगलीची झाली आहे का, आणि त्याच्यासोबत तुम्ही समाधानी आहे का? होय, आम्ही समाधान आहे. काय काय डेव्हलपमेंट झाले? काय रोडचं कामं केले आहेत भरपूर. तसं भाजपचं सत्ता असल्यामुळं बरं आहे, काय अडचण येणार नाही. बस. या निवडणुकीमध्ये भाजप की काँग्रेस? भाजप. का बरं? हा, म्हणजे तिने आता हे केलंय ना, सगळं मोफत धान्य वगैरे सगळं मोदींचं हे आहे ना, म्हणून भाजपसोबत. 10 वर्ष तुमच्या इथला खासदार आहेत भाजपचे, केलेले कामासोबत समाधानी आहे का? समाधानी. आता त्यांनी बराचसाच बदल केलाय की. मोदी का पाहिजे? नाही, त्यांनी बरीचशी सुविधा केल्या आहेत. आता दवाखाने त्यांनी मोफत केले. माणसाचं काय एकंदर गरिबांना तर काय मिळणार आहे असतं सांगा, पैसा अडका नसतोय. मग त्यांनी ऑपरेशन वगैरे असं मोफत हे करायला ठरवले त्यांनी, मदत केली. मग दादा नमस्कार. लोकसभेची निवडणूक लागली आहे, या निवडणुकीमध्ये काय वातावरण किंवा काय आपण कुणासोबत? तेव्हा आम्ही कसं सांगू शकणार? काय सगळ्याला येईल तसं आपण होयच म्हणायला पाहिजे. प्रत्येकाला कुणाला काय म्हणायचं चुकीच आहे. ती 10 वर्ष काय कामं झालेत का व्यवस्थित? कामं आहेत, बऱ्यापैकी आहेत, चालू आहेत. तिकडं बघायला गेलं तर काका पाटलांचं नाव आहे, तिकडनं बघायला गेलं तर चंद्रहार पाटील पैलवान आहेत समोरून. बरोबर आहे. शेवटी कसं आहे, आपल्या मनावर असते कोणाला द्यायचं. सांगत नाही. हां, आम्ही व्यावसायिक माणसं आहे, आम्ही कसं सांगणार? हो नमस्कार. नाव कसं म्हणलात आपलं? नाव दिनकर अण्णाप्पा जाधव. बरं, काय वाटतंय या निवडणुकीमध्ये काय होईल? नाही, निवडणुकीमध्ये तसं काय कुणाचंच काय सांगता येणं झालं आहे, कारण अजून सगळेजण तळ्यात मळ्यातच आहे. त्याच्यामुळे जनताच काय करायचे हा विचार पडलेला आहे.
जनता कोणाकडं प्रचार करायची किंवा कोणाकडं बोलायचं हे अवघड होऊन बसलेलं का बरं असं का? नाही. एक आता इकडं तर उद्या तिकडं प्रत्येक जण उड्याच मारा लागलाय. माकड कसं उड्या मारते तसं मारायला लागल्यामुळं काय करते, पुढारीच उड्या मारायला. मग जनता बी तसंच उड्या मारायचे विचार आहे बहुतेक सगळ्या जनतेचं. जनता उड्या मारणार काय? होय, सगळीकडे उड्या मारणार ना. काय करणार, पर्याय नाही. पक्ष कुठला ठेवणार? पक्ष तसं काहीच सांगता येणार नाही. आता नीतिमत्ता काय राजकारणातली पहिली होती? मग काहीच नाही आहे. राजकारणाला काय मजाच नाही आहे, त्याच्यामुळे काय विषयच नाही आहे. कोण कसं बी उड्या मारायला, त्याच्यामुळे जनता कोण कसं बी उड्या मारते. त्याच्यामुळे काय अवघड आहे, सगळं फार अवघड होतं. सांगलीत काय होईल वाटते? सांगलीत तसं काही सांगता येत नाही आहे अजून. सांगलीत वारं कुणाचं, बीजेपी काय काँग्रेस? अजून तिकीट तर मिळायचं चाललंय अजून. वारं तरी बघायला गेलं तर एकंदर बीजेपीचं वारं दिसते. बघूया आता शहरला. हा, शहर ओव्हरऑल मतदारसंघाचा विचार कर. तसं काय अजून सांगताच येईना. अजून कोण म्हणते ह्याला मिळालं, कोण म्हणते त्याच्यात उड्या मारणार, असं काहीच सांगता येईना अजून. महाविकास आघाडी संदर्भात काय सहानुभूती आहे का? नाही, काय सहानुभूती अजून तसं कुणाचीच काय सांगता येईना झाली. या लोकसभा निवडणुकीला अजून काय तसं म्हणजे चित्र म्हणजे मोकळं झालं. अजून काँग्रेसकडनं पण तिकीट कोणाला मिळालं आहे. चंद्रहारचं सुद्धा फिक्स नाही. आणि चंद्रहारचं जरी झालं तरी काय इथं आपलं बीजेपीचं काय एवढा पूर्वीपासूनच एवढा काय वाद आहे. शहराला बीजेपीची मतं जास्त आहे ना. तसं काय मी सांगू शकत नाही. कारण काय माहीत आहे का, अलीकडं 10 वर्षात लोकांची मनं काय काय चांगली आहेत, काय काय वाईट आहेत, प्रत्येकाच्या ह्याच्यावर असते. त्यामुळे तसं काय आता सांगू शकत नाही. आणि समोरची सीट डिक्लेअर झाल्याशिवाय पुढचं काय सांगता येणार. बरोबर. काय आलं का? तुमच्या अभ्यासानुसार तुम्हाला काय वाटते की चंद्रहार पाटील की विशाल पाटील योग्य उमेदवार कोण? हे बघा, हा आमचा सांगलीचा म्हणजे हा बालेकिल्ला आहे वसंतराव दादांचा. जरी नातू जरी वसंतराव दादासारखा नसला तरी काँग्रेसकडे काही लोक जातील, बीजेपीकडे पण जातील. कारण संजय पाटील पण पूर्वी बीजेपी काँग्रेसमध्येच होते ना. वसंत दादा कसे होते काय आम्हाला सांगा? देव माणूस होते. त्यांनी आज सांगली दिसत आहे ते वसंत दादा म्हणून आहे. असं जे आज आमच्या सांगलीत आहे. 7वी जरी असलं शिकलेला माणूस तो मुख्यमंत्री होतो म्हणजे काय साधन आहे. राजकारणातला किडाच होता. जसं शरद पवार साहेब आहेत तसं आणि हे पण होते. त्यामुळे काय तसं सांगता येत नाही होत तसं. आणि आता त्यांचा नातू आहे का तसं त्यांच्या लेवलला बसू शकत नाही, हे पण सांगतो. दादांच्या लेवलला बसू शकत नाही. आता त्यांच्या पुण्याने काय झालं तर आहेत पूर्वीपासून काही. आता हे जे सहकार बँका म्हणा किंवा आणि काय बाजार समिती म्हणा या काँग्रेसच्या हातात आहेत. त्यामुळं काय सांगता येत नाही. बरोबर. लोकांचा मत समोरची सीट डिक्लेअर झाल्याशिवाय काय सांगता येत नाही. अजून चंद्रहार पाटील साहेबांची पण झालेली नाही आणि विशालची पण झालेली नाही. फक्त एक संजय पाटला साहेबांची झालेली आहे, तेवढी झाली. आणि ते काय आपल्याला हे 3रं वर्ष आहे त्यांचं. त्यामुळं काय 3रा टर्म म्हणूया, 3री टर्म चालू होईल काय हॅट्रिक? तसं काय सांगू शकत नाही. समोरची सीट डिक्लेअर झाल्याशिवाय काय सांगता येत नाही. पण आता कोण कोणाला मतदान देणार आणि पक्षापेक्षा माणसाला मत देतो माणूस. होय. उमेदवार कोण आहे ते बघून मत करतात. आता कोण आहे कोण जाणे. यदा कदाचित काँग्रेसचा दुसरा पण उभा कोण तर राहील. जयवंतरावांच्या मतानुसार त्यांचा मुलगा पण त्यांचा पण प्रयत्न चालला. तर सांगता येत नाही तसं काय. हो दादा नमस्कार. लोकसभेची निवडणूक सुरू आहे. आम्ही ग्राउंडला जाऊन लोकांच्या काय प्रतिक्रिया आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. या मतदारसंघात काय होईल असं तुम्हाला वाटतं? ह्या मतदारसंघात काय होईल आता ह्यांचंच तिकिटाचं फायनल नाही तर काय होणार आहे. मतं विभागली जाणार आहेत. जर हे उभारले आता ह्यांचाच फायदा असणार आहे का काय. हे चंद्रहार पाटील उभारले तर विशाल पाटलावर थांबायला लागणार आहे. नाहीतर चंद्रहार पाटलांचं तसं बघायला गेलं तर पुढं आहे. विशाल पाटलांच्या पेक्षा फायनल व्हायची शक्यता आहे. विशाल पाटलांच्या पेक्षा चंद्रहार पाटलांचं नाव जरा पुढं आहे. फायनल व्हायची शक्यता आहे. काय दोघांच्याच चोरस लागणार. संजय काका आणि चंद्रहार पाटलांच्या अपक्ष लढतील का? लढतील की नाव इलाज आहे. कारण का वसंतदादांचं घराणं आहे त्यामुळे लढू पण शकतील. त्यांच्या म्हणण्यावर आहे. मी काही सांगू शकत नाही. धन्यवाद. तुम्हाला काय वाटतं सांगलीचा खासदार कुठल्या पक्षाचा असावा? शक्यतो करून आता भाजपचीच ओढ आहे सगळीकडे त्यामुळे भाजपचंच असावं. बीजेपी की काँग्रेस? बीजेपी. का बरं? विकास काम चालू आहे. बरं. चांगली निर्णय घ्यायला आले. सांगलीमधनं तुमच्या काका पाटलांच्या विरोधात पैलवान उतरला आहे. चंद्रहार पाटील त्यांचं नाव आहे. काय मत? काय येऊ शकेल की टक्करला आहेत. तसे टक्करला आहेत. चांगला आहे त्यांचं व्यक्तिमत्व. निवडणूक पक्षावर जाईल काय उमेदवारावर जाईल?
पक्षावर जाईल. पक्षावरती जाईल, उमेदवारावरती एवढा काय फरक पडणार नाही. बरं. तिसरा टर्म आहे काका पाटलांचा. काय वाटते, सांगलीच्या दृष्टिकोनातून विकास कामं झाल्यात का, आणि ह्या विकास कामांच्याकडे बघून त्यांना तिसरी हॅट्रिक पूर्ण होऊ देतील का लोक? विकास तर जरा कमी झाला आहे, पण हॅट्रिक होईल त्यांची. हॅट्रिक होईल. काय दादा, काय वाटते, काँग्रेस की BJP, कुठला पक्ष असायला पाहिजे? काँग्रेस. स्वस्ताही होती ना काँग्रेस असताना, भाजप आल्यापासून तर महागाई जास्त झाल्या. लोक म्हणाले विकास व्हायला लागलाय, लोक म्हणाले विकास व्हायला आलाय की, पण गॅस सिलेंडर 300 रुपये जो होता आता 1000 रुपये किंमत झाली. त्यामुळे काँग्रेस. मालक नमस्कार. पक्ष कुठला असायला पाहिजे, सरकार कुणाचं असायला पाहिजे, तुमचं काय मत आहे? BJP. का बरं? कामं चांगले करतात, हां, भ्रष्टाचार कमी आहे, त्यामुळं. हां. हो नमस्कार. कुठून आहे? सांगलीतून. लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये तुम्ही कुणासोबत, भाजप की काँग्रेस? भाजप सर. का बरं? कामं केलेत ना चांगलं. हो, काका पाटलांनी कामं केलेत का चांगली? हा केले. चंद्रराव पाटील त्यांच्या विरोधात आहेत, कोण निवडून येईल? काका येईल. काका येईल. का बरं? कामं केलेत ना. हां, कामं केलेले आहेत, हां, त्यामुळे निवडून येणार. निवडून येणार. जवळपास बघायला गेले तर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत. आपण सांगलीमधील या शिवाजी मंडईमध्ये आहे आणि येथील लोकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. आखाडा लोकसभेचा कौल जनतेचा हा आपला सुरू असलेला कार्यक्रम, आणि त्या माध्यमातून आपण लोकांच्या घेतलेल्या या प्रतिक्रिया KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून. जर का तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल, सांगलीमधील असाल, तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सांगली लोकसभाच्या सर्व अपडेट आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील सह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.